करते संसार सुखाचा। चिकन सलाड, वा, म्हणजे डाएट वाले जे आहे त्यांच्यासाठी नक्की ही चांगली मेजवानी आहे, म्हणजे आज माझ्यासाठी चांगली मेजवानी आहे। तर मैत्रिणींनो, चिकन सलाडसाठी काय काय साहित्य लागतं ते आधी लिहून घ्या। 5-10 आईसबर्ग लेट्यूस, 100 ग्रॅम बोनलेस चिकन, 1 चमचा ऑलिव्ह ऑइल, 1 चिरलेला टोमॅटो, चिरलेली हिरवी भोपळी मिरची, चिरलेली लाल भोपळी मिरची, चिरलेली पिवळी भोपळी मिरची, ब्रोकोली, 2 चमचे विनेगर, 1 चमचा लिंबाचा रस, 2 ते 3 लसूण पाकळ्या, पाव चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा साखर, 1 चमचा मोहरी पावडर, मीठ, चिरलेला जांभळा कोबी। चला, साहित्य तर कळलेलं आहे ताई, आता कृतीकडे वळूया। आपण चिकन घेऊया। हे पण बोनलेस आहे? हो, बोनलेस। ह्याच्यात आपण थोडं मीठ, मिरी पावडर, ओके। हे काय आपण आता त्याला मॅरिनेट करणार आहोत का? थोडं तेल, ऑलिव्ह ऑइल टाकले आपण। बरं, आता हे आपण शिजवून घेऊया। तेल वगैरे काही नाही? ह्याच्यात घातलंय ना आपण तेल। हा, त्याच्यातच घातलं, त्याच्यात आपण हा तर अगदी सलाड म्हटल्यानंतर काही फार वेळ खाऊ असा प्रकार नाहीच आहे, नाही? झालंय चिकन करायला खरंच एक गंमत आहे की चिकन शिजायला अजिबात वेळ लागत नाही। हे झालंय आपलं, गॅस बंद करायचं। हे पण काढून घेऊया। फ्रीज मध्ये? हो, फ्रीज मध्ये ठेवायचं आपल्याला। तसंच काढून घेऊया। हे तुला याच्यात ठेवू? ते फ्रीज मध्ये ठेवावं लागेल। ओके, कारण ते आपल्याला सॅलड मध्ये गरम गरम नाही घालता येणार। बरं, आता हे मी फ्रीज मध्ये ठेवते। हो, ठीक आहे। तोपर्यंत आता बाकीची काय आपण तयारी करू? बाकी आपण आता त्याचं ड्रेसिंग बनवूया। ओके, त्यासाठी हे ऑलिव्ह ऑइल, ऑलिव्ह ऑइल नाही तर सलाड ऑइल मिळतं, ते कुठचंही घेतलं तरी चालेल। 2 मोठे चमचे ते, लिंबाचा रस। ओके, हे अख्खं एक लिंबू घेतलंय का आपण? हो, लसूण पाकळ्या, साखर, मीठ, आता ही राईची पावडर। राईची पावडर म्हणजे मोहरी? मोहरी। बरं, पण ही पावडर तू घरी केली आहेस? नाही नाही, मिळते बाजारात। आणि हे मिरी पावडर। मिरी पावडर हे आता आपण मिक्स करूया। ही राई पावडर मी त्याला काय आणखी वेगळी टेस्ट येते का? हो, आता आपण ते चिकन केलंय ना त्याच्यावर हे थोडं ड्रेसिंग घालायचंय, बाकीचं भाज्यांवर घालून मग मिक्स करायचंय आपल्याला। बरं, मग मी आणू का? हो, चिकन घेऊन। जरा झालं असेल ते गार, झालंय, गार झालंय। थोडंसं मिक्स करून ठेवायचं। आता आपण या भाज्या सगळ्या घेऊया। पिवळी भोपळी मिरची, लाल भोपळी मिरची, हिरवी भोपळी मिरची, सगळेच रंग तू जवळपास घेतलेस। हा कोबी आहे, टोमॅटो आणि ब्रोकोली आणि वरती आईसबर्ग लेट्यूस घालायचं। आपण हे ना ह्यानी सुरीने चिरायचं नाही, कधी हातानेच कापून घालायचं। आणि सॅलड करायच्या आधी ते बर्फात म्हणजे फ्रीज मध्ये ठेवायचं पाण्यात,
म्हणजे ते असं कुरकुरीत राहतं. अच्छा. पण मग या भाज्यांची क्वांटिटी आणि चिकनची क्वांटिटी याच्यामध्ये कसं काय? नाही असं काही नाही, आवडीप्रमाणे. ह्याच्यावर आपण हे ड्रेसिंग घालायचं. बरं, ह्याला पण एक वेगळं ड्रेसिंग. थोडंसं ड्रेसिंग आपण आधी ह्याच्यावरती चिकन वरती घालायचंय, मग त्याच्यानंतर भाज्यांमध्ये पण ड्रेसिंग घालायचंय. ओके, खूपच काहीतरी इंटरेस्टिंग सलाड आहे मैत्रिणींनो हे. आता घाल चिकन. वा, आजचे तुझे दोन्ही मेनू एकदम मस्त आहेत ताई. एक कोळंबीचं लोणचं आणि एक चिकनचं सलाड. झालं आपलं चिकन सलाड सलाड तयार. काहीच वेळ लागला नाही, बघितलं की नाही, मी म्हटलं की नाही तुम्हाला कळणार सुद्धा नाही कधी आपली रेसिपी होती ती. तर मग आता सलाड तर तयार झालेला आहे, पण तुमचा रिकॅप बघायचा राहिलाय, तेव्हा पटकन आता रिकॅप बघून घ्या. 5-10 आईसबर्ग लेट्यूस, 100 ग्रॅम बोनलेस चिकन, 1 चमचा ऑलिव्ह ऑइल, 1 चिरलेला टोमॅटो, चिरलेली हिरवी भोपळी मिरची, चिरलेली लाल भोपळी मिरची, चिरलेली पिवळी भोपळी मिरची, ब्रोकोली, 2 चमचे विनेगर, 1 चमचा लिंबाचा रस, 2 ते 3 लसूण पाकळ्या, पाव चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा साखर, 1 चमचा मोहरी पावडर, मीठ, चिरलेला जांभळा कोबी. कृती: पातेल्यात चिकन, मीठ, काळी मिरी पावडर, ऑलिव्ह ऑइल एकत्र करून शिजवून घ्या व फ्रीजमध्ये ठेवा. एका बाउलमध्ये ऑलिव्ह ऑइल, लिंबाचा रस, लसूण, साखर, मीठ, मोहरी पावडर, मिरी पावडर घालून मिश्रण एकजीव करा. बाउलमध्ये पिवळी भोपळी मिरची, लाल भोपळी मिरची, हिरवी भोपळी मिरची, जांभळा कोबी, चिरलेला टोमॅटो, ब्रोकोली, आईसबर्ग सलाड, तयार केलेलं ड्रेसिंग व चिकन घालून हे सगळं मिश्रण एकजीव करा. अशा प्रकारे चिकन सलाड तयार. सुगरण करते संसार सुखाचा.